मनापासून एक मनातून ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ते सगळं झालं. खरं म्हणजे पवार साहेबांना काँग्रेसनं बाहेर काढलं, त्यांच्याबरोबर संगमा आणि ते तारिक अनवर वगैरे वगैरे हे जे काय आहे सहज मिटवता आलं असतं, पण नाही, त्यावेळेला त्यांना काढण्यात आलं. आणि मी त्यावेळेला विरोधी पक्ष नेता होतो आपल्या विधान परिषदेचा. आणि काय करायचं ठरलं, त्यांना काढलं. मला आठवतं की ते मुंबईत यायच्या अगोदर शिवाजीराव नलावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक जाहीर सभा एका कुठल्या तरी चव्हाण सेंटरमध्ये मला वाटतं, मी सुद्धा बाहेरगावी होतो, ताबडतोब आलो. म्हणजे हिंदुस्थानातच होतो. सुरुवात झाली, काय करायचं, नाव काय ठेवायचं. हा A10 मला काल बरं वाटलं, कारण त्या A10च्याच परिसरामध्ये काल झेंडावंदन करण्याचा सुद्धा प्रसंग आमच्यावर आला आणि मला ते सगळं आठवलं. A10 म्हणजे आपलं जे ऑफिस आहे ना आता, त्याच्या बाजूचा एक छोटा बंगला जो विरोधी पक्ष नेता म्हणून मला मिळाला होता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. इतिहास त्याच बंगल्यात घडला. रात्रंदिवस 1000 लोकांच्या तर ॲफिडेविट पाहिजे होते. ताबडतोब त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्यांचं नंबर काय आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, त्याचा राजीनामा दिला की नाही, त्याचं ॲफिडेविट आणि आमच्या पक्षाशी येण्याशी त्यांची निष्ठा, या संदर्भ सगळे जे कागदपत्र 1000.